पावलं वाळूवर पडताय खरी, पण नजर मात्र समोरासमोर पसरलेल्या अनंत क्षितिजावर आहे. जेथे रस्ते संपतात ते खरी सफर सुरू होते. आता फायनली आपण आलेलो आहे आता मिनी दुबईला, म्हणजे आपल्या भारतातील जैसलमेरला आलेलो आहे मित्रांनो, आणि रेगिस्तान मध्ये आलेलो आहे जीप राईड करण्यासाठी मित्रांनो. कसलं फिरवतोय, खाली जायला उतरवतो काय डेंजर ये है असली रेगिस्तान दोस्तों, ये देख सकते हैं हम आ गए हैं दुबई में. अभी देखो अभी देखो अभी देखो अभी देखो कैसे जा रहे हैं नीचे. मित्रांनो या दारावरून खाली उतरवून आहे पडल पडल गावात आहे. लय भयंकर गरमी, मरल एखादा माणूस भाऊ, मरल. निघालोय आता इथनं, जिथं थांबलो होतो तिथनं. गाडी रवली. लू म्हणजे काय, असं गरम हवेचं वारं त्याला लू म्हणतात, आणि उन्हापेक्षा त्या वाऱ्यामुळे जीव निघतोय. काय करावं तीच मला सुचना नाही मित्रांनो. ऐक मित्रांनो, काय जबरदस्त हवा सुटली होती रात्री. हो एकदम मस्त झोप आली. आता पण म्हणजे गार लागत होतं, अंगावर घ्यायला लागलं. कधी अंगावर घ्यायला लागलं तीच कळलं नाही. अशा पद्धतीने एकदम सुंदर, म्हणजे एकदम मस्त झोप लागली इथं. पाहू शकता चारी बाजूला वारवंटे, आणि इथं आपण झोपलो होतो. इथे एक भाऊ झोपले होते, इथं आपण झोपलो होतो. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तेथील दिवस आहे आज 38व्या दिवशी आपण आहे जैसलमेरमध्ये, राजस्थानमध्ये आपण आलो होतो मिनी दुबई, म्हणजे सँड डेझर्टला आलो होतो. तर मित्रांनो सँड डेझर्टला आलो होतो. तर तिथनं आपण आता निघतोय. तर इथं फार रिसॉर्ट आहे, तिथं आपण काल थांबलो होतो, म्हणजे बाहेरच थांबलो होतो, रूममध्ये नव्हतं थांबलो. तर काल रात्रीचं जेवण पण इथंच केलं, आणि आता सकाळचा नाश्ता पण करतोय. काही नाश्त्यामध्ये बघूया, नाश्ता लावलेला आहे अशा पद्धतीने. म्हणजे काल आपल्याला इथं जे तुम्ही पाहिलेच असेल, आपले हे जे सर होते त्या पद्धतीचे, त्यांनी आपल्याला घेऊन आले होते. तर आता आपण जाऊया आतमध्ये, काही नाश्ता आहे बघूया मित्रांनो. तो नाश्त्यामध्ये पोहे खातोय, आणि सर मित्रांनो तर फायनली नाश्ता वगैरे झालाय, आणि आता आपण चाललोय डेझर्ट सफारी करायला जीपमध्ये. तर जीपमध्ये कसा फिलिंग आहे ते तुम्हाला सांगतो. आता बूट वगैरे नाही घालत, चप्पल घालतो आणि तसंच जातो. इथला चार्जर घेतो आपला, आणि जाऊया पुढं. ओके चला मित्रांनो, तर फायनली निघतो इथनं. तर आपला हा भाऊ आहे. भाई तुम्हारा नाम क्या है भाई, आपने को घुमाएगा? याकूब भाई. तर याकूब भाई आपल्याला घेऊन जातोय. ॲडव्हेंचर होना चाहिए भाई, डर लगना चाहिए, ऐसा फटना चाहिए. चलो मित्रांनो, तर पाहूया कसं होतंय नक्की. ओके मित्रांनो, तर व्हिडिओ काढायची पावर आहे भाऊ. फ्रीमध्ये चाललोय मी आता. अशा पद्धतीने इथं होतं. काल इथंच प्रोग्राम झाला होता डान्सचा, समोर दिसतंय का इथं डान्सचा प्रोग्राम झाला होता, पाहू शकताय. इथंच कार्यक्रम होता, तिथं गाद्यावर बसलो होतो आम्ही, आणि अशा प्रकारे इकडून चाललोय. बघूया कसं होतंय. आता तुम्हाला डेझर्टमध्ये मेन गेल्यावर दाखवतो मित्रांनो. लय खतरनाक आहे भाऊ. आता इथंच सागल्या रोडलाच असे झटकं बसतात, तर रेगिस्तानमध्ये नेले कसं व्हायचं. तो वैती दिसतंय का पुढं पहाड, त्या पहाडावर जायचंय आपल्याला. हात बी मोडायचा भाऊ. हे गार्ड घालून ये पाहिजे होतं, सेफ्टी गार्ड. चला तिथं गेल्यावर दाखवतो मित्रांनो. हवा इतकी डेंजर सुटली ना, सूर्य कुठे हवा इतकी डेंजर सुटली काय सांगू शकत नाही. ए भाऊ कसलं जबराट परावट आहे. ओके मित्रांनो तर फायनली आलोय आता रेगिस्तानमध्ये. तर इथं आलो एक रील पण काढू आपण. ओके चलो.
पोचलोय आता. वरती आल्या भाऊला थांबू एक तर मित्रांनो फायनली आपण रेगिस्तानमध्ये पोहोचलेलो आहे, पाहू शकताय. आणि भाऊनी गाडी बाय बाय बाय. मित्रांनो आता फायनली आपण आलेलो आहे आता मिनी दुबईला, म्हणजे आपल्या भारतातील जैसलमेरला आलेलो आहे मित्रांनो. आणि रेगिस्तानमध्ये आलेलो आहे जीप राईड करण्यासाठी मित्रांनो. मजा आ रहा है मजा. पाहू शकता मित्रांनो कसं आहे रेगिस्तान आहे. बाय नको कसलं फिरवतोय खाली जायला खाली थांब आत्ताशी आपण पहिला वाळवंट पास केलाय. आता जेवणाचं पण वाळवंटात चाललोय. चला तिथे गेलो ना होतो. हात मोडायचा भाऊ. हात बघा रे. उतरवतो काय दोन्ही हाताने पकडायला पाहिजे माहिती का. एक हाताने कॅमेरा आणि एक हाताने बहुत डेंजर हो. पडलो होतो आता. आता हे तुम्हाला दाखवतो नुसतं. ओके तिसऱ्या रेगिस्तानमध्ये चाललोय. तुम्ही आता हे पकडायला पाहिजे. मजा आहे नाही तर लई डेंजर पाहतोय. तिकडं माझी चली फिटायला लागली. तितकं तो आता का बसायला लागला. कारण दोन्ही खिशात फोन आहे. ये है असली रेगिस्तान दोस्तों. ये देख सकते हैं हम आ गए हैं दुबई में. अभी देखो अभी देखो अभी देखो अभी देखो कैसे जा रहे हैं नीचे. इतका जबरदस्त झटका बसतात ना मित्रांनो. खरा थ्रिल आहे थ्रिल. तुम्ही पण नक्की या. कसं वाटलं तुम्हाला. आवडला का नाही व्हिडिओ. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा यूट्यूबवर पाहत असाल तर. अरे तर मित्रांनो फायनली आपली आलोय आपण डेस्टिनेशनला. भाऊ उघडतोय. थँक्यू भाई, बहुत बढिया. मित्रांनो आता फायनली पोहोचलोय मेन रेगिस्तानला. तर भाऊ आपल्याला ह्याच्याबद्दल भाई बताओ इन्फॉर्मेशन बताओ जरा क्या है. हाँ कोण बताएगा इन्फॉर्मेशन. तर मित्रांनो इथं आपले भाऊ हे इन्फॉर्मेशन कोण सांग. ओके ओके. मित्रांनो अशा प्रकारे आहे मित्रांनो. तर पाहून घ्या एकदा रेगिस्तान. कसं वाटलं तुम्हाला रेगिस्तान. जबरदस्त. आणि यातनं नाही वे जी धूळ उडती ती पण तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीचं मस्त आहे. आणि आता उंटावर बसणार आहे आपण. हे आपले भाऊ आहेत. इथं हे मोटर बाईक राईड करायची असली ना तर त्याला लय पैसे आहेत. 1000 रुपये म्हणतात. त्यापेक्षा आपला उंट राईड करू आपण एक मस्तपैकी. भाऊ घेईल आपल्याला. भाई व्हिडिओ बनाव एक मस्त वाला मेरा. ओके तर मित्रांनो उंटावर बसूया आता. How are you? आय एम फाईन. Good morning. गुड मॉर्निंग. How's your trip? How's your trip? I am traveling all India by bike.
with bike. Wow. Everything okay? एव्हरीथिंग No problem? नो प्रॉब्लेम Okay, done good, done good. ओके Welcome to you come here Okay, okay. with me. ओके I meet you. ओके तर चला मित्रांनो आता भाऊला ह्याच्यावर बसूया उंटा बाई चलो घुमाओ यार. Okay, sit. ओके व्हिडिओ निकालो इसे बिठाते हुए टाइम यो मित्रांनो तर फायनली आता उंटावर बसतोय तर बघूया उंटावर बसण्याची रिएक्शन कशी भाऊंजवळ देतोय ही तोपर्यंत इंस्टा 360 मध्ये पण काढू आपण तर भाऊ म्हणतोय पाठीमागं बस तर पाठीमागं बसतोय मित्रांनो तो उंटावर बसतोय आता बघूया कशी होते बाई बाई आगे बैठता तो मजा आता और आ जाता ऐसा लगता है मेरे को ओए ऐसा गावात ओ बाई बाई पडला होता हो. तर मित्रांनो फायनली उंट उठलाय आणि आता आपण कॅमल सफारी चालू केलेली अशा पद्धतीने भाई दे दो चलो 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 इस साइड से निकालो इस साइड से तू पे जा आप इस साइड हो जाओ मैं दिख रहा हूँ क्या मित्रांनो फायनली उंटावर बसतोय एकदम भारी एक्सपिरियन्स आहे चढतोय चढ उंट रेगिस्तान मध्ये चाललाय आता वाव यार ही पण फिलिंग आहे इकडून तो कॅमेरा इकडून होतो इकडून उजेड आहे अशा पद्धतीने तुम्हाला इंस्टा 360 मध्ये पाहिला भेटेल याला ओके आता तुम्ही कॅमेरा माझ्या हातात आहे आणि मी चाललोय आणि हे बघा उंट भैया, हा कौन सा वाला फोन लेना है? हाँ नहीं नहीं आपको फोन आया था क्या ओके तो मित्रांनो अशा प्रकारे आहे तर भाई के पास एक बार दे दो वो रस्सा दे दो मेरे हाथ में और ऐसा गिरा देगा. गिरा देगा क्या ये वीडियो पकड़ो तो भाई चलो चलो आप खींचो उसको हाँ. मित्रांनो तर फायनली राईड झाली आप ठीक आहे देखो इधर एकदम मस्त राईड झाली तर चलो चलते हे मित्रांनो तर ह्या भावांची खूप इच्छा होती की मी राईड करावी पण फ्रीमध्ये नाही म्हणतात ते करायला जवळपास 800 रुपये चार्ज आहे या गाडीला तर हां 800 रुपये चार्ज आहे त्यामुळं नाही करत आता आपण आता आलोय जिम मध्ये तर जिम मध्ये परत चाललोय मित्रांनो तुम्हाला दाखवतोय याला इथनं रेती कशी उडती ती हा चलो मित्रांनो तर परत निघालोय आता इंस्टा 360 कॅमेरा तो व्हिडिओ काढतोय बघा GoPro मध्ये काढला होता आता मित्रांनो या दारावरून खाली उतरवणार आहे भाऊ पडल गावात आहे मित्रांनो कसले ह्या साईडला जाणार आहे मी असं वाटतंय आता मेरे ही इशारों पे चले वक्त भी मैं ही वो खिलाड़ी ओए जीप का लो जीप का
बेस्ट एक्सपीरियंस है। तुम्ही कधी आला ना तर नक्की करा भाई। किधर कहने का बताओ, इसको नंबर बताओ तुम्हाला। थार रिसॉर्ट मध्ये करायचं मित्रांनो, तर तुम्हाला सांगतो कुठं करायचं काय करायचं। चलो मित्रांनो, तर फायनली आलोय डेझर्ट सफारी करून। एक नंबर मजा आली आईच्या गावात। सगळं लोखंडाचं लागतंच नुसतं मला। एक नंबर मजा आली, एक नंबर। गाडीचे पण शॉट एक नंबर आलेत। गांपा का इथल्या इथं आल्यावर आलाय भाई, धन्यवाद। अभी देखते हैं कैसा आया है। आपण करत आहे संपूर्ण भारत यात्रा आणि 12 ज्योतिर्लिंग यात्रा। त्यामध्ये आता आपण आहे जैसलमेरमध्ये। तर जैसलमेरला मिनी दुबई म्हणून पण ओळखलं जातं, कारण इथं नाही थार रेगिस्तान आहे आणि त्या रेगिस्तानमध्ये हे पाहू शकता अशा जीपमध्ये डेझर्ट सफारी म्हणजे रेगिस्तानची सवारी करण्यात खूप मजा येते। तर मित्रांनो, आपण आहे आत्ता मी आत्ता नाही वे थार रिसॉर्टमध्ये। तर मित्रांनो, काल ह्या सरांनीच आपली राहण्याची व्यवस्था केली होती। आपल्याला नातेपुत्यांचे सर भेटले होते, त्यांच्याबरोबर आपण ह्या रिसॉर्टमध्ये आलो होतो। तर संध्याकाळी राहायची व्यवस्था, सकाळचा नाश्ता वगैरे सगळं सरांनीच केलं। त्याचबरोबर सरांनी आपल्याला हे थार गाडी आहे ना त्याच्यामध्ये राईड पण फिरून आणलं, कॅमल राईड पण केली। तर खूप भारी ठिकाण आहे मित्रांनो। तुम्ही कधी आला तर थार रिसॉर्टला नक्की आपल्या महाराष्ट्रातनं कोणी येणार असेल इथं जैसलमेरला, एकदम स्वस्तपणे आणि मस्तपणे। आणि तो कालचा सांस्कृतिक कार्यक्रम तो एक नंबर भाऊ, बहुत मजा आया मेरे को। तो सर क्या बोलेंगे? बाकी आपको कैसा लगा यहाँ पे जीप सफारी, कैमल सफारी, डिनर वगैरह आपको कैसा लगा? मेरे को बहुत बढ़िया लगा। और खाना, कल आप अपने फ्रेंडों के साथ आए थे। हाँ, कल अपनी रात को अपनी मुलाकात हुई थी, अपन सोए भी थे, बाहर बढ़िया लगा। हाँ। बाकी आप कभी भी आओ थार रिसोर्ट में आओ, ये अपने कॉन्टेक्ट नंबर है 9414469407। कभी भी आओ थार रिसोर्ट में, आपका मोस्ट वेलकम है। हमारी तरफ से बेस्ट एक्टिविटी दी जाएगी, कभी भी आओ। तर मित्रांनो, तुम्ही कधी आला इथं जैसलमेरला तर इकडे यायचं सॅम डेझर्टला येणार असाल तुम्ही, साम डेझर्ट सॅम म्हणतात। तर तिथं आला ना तर थार रिसॉर्ट सर्च करून या मित्रांनो। इथं नाही वेळ सगळं भारी आहे, सांस्कृतिक कार्यक्रम भारी आहे, जीप सफारी भारी आहे, जेवण भारी आहे, सगळं भारी आहे। तुम्ही घेऊ शकताय, पॅकेजमध्ये पण घेऊ शकताय। किंवा सर पैकेज क्या होता है ये भी बताओ लोगों को। सर पैकेज में जीप सफारी, कैमल सफारी, नाइट कल्चर प्रोग्राम, डिनर, मॉर्निंग ब्रेकफास्ट वगैरह सब रहता है। पैकेज अलग अलग रहता है। 3500 रुपये पर कपल से स्टार्ट होता है। हाँ। 7000 रुपये पर कपल तक है। ओके। अलग और- अलग रूम है, नॉन एसी है, एसी है, ओके स्विस लग्जरी टेंट है, ओके ओके रूम विद स्विमिंग पूल भी है। ओके। स्विमिंग पूल भी आहे? हाँ। अरे मित्रांनो, रूममध्ये पण स्विमिंग पूल आहे, अशा पद्धतीचं आहे। तर तुम्ही कधी येणार असाल आणि खाली जो लोग आ रहे हैं वो खाली कल्चरल प्रोग्राम और डिनर करेंगे, उनका पैकेज क्या रहेगा? उनका है 800 रुपये पर हेड सर। ओके। तर मित्रांनो, तुम्ही आला, तुम्हाला कल्चरल प्रोग्राम पाहिजे आणि जेवण करायचे तर तुम्हाला 800 रुपये प्रति व्यक्ती आहे। तर मित्रांनो, कुणी आलं तर थार रिसॉर्टला नक्की या मित्रांनो, खूप भारी आहे, मला तर खूप आवडलं। ओके, थार गाडीचं नाव नाही, रिसॉर्टचं नाव आहे थार रिसॉर्ट। ओके, चला बाय बाय। बाय सर। दुपारच्या पण जेवणाची सुविधा झाली। काय झालंय माहिती का, ऊन लय भयंकर आहे आणि माझं लय पाठीमागचं काम पेंडिंग राहिलं होतं। त्यामुळं आज काय झालं काल रात्री तो शो पाहिला ना, त्यामुळं राहिलं। अजून तर यूट्यूबचा व्हिडिओ एडिट करायचा आहे। आज आरामात घ्यायला लागेल बहुतेक। तरी बघूया, इथनं पुढं जाऊन कुठं तरी दुसरीकडे थांबूया, एका जागा थांबण्यात काय मजा नाही। फायनली दुपारचं जेवण पण जिथं काल थांबलोय तिथंच केलंय। आता जेवण करून फायनली इथनं निघतोय। लई त्रास द्यायला ह्यांना अर्थ नाही आहे, त्रास नाही आहे काही, हे म्हणतात थांबा। चला आपण जाऊया पुढच्या प्रवासाला, पुढं कुठं तरी थांबू 20-30 किलोमीटर नंतर। मित्रांनो, तो ऊन लई भयंकर आहे आणि आता ह्या उन्हाचंच निघतोय मी पुढं प्रवासाला। तर बाई बाई बाई, पाणी आहे का थंडा? एक वेळ दे दो मेरे को, मग मेरे को सिर पे होत नाही। हाँ, ये फिर वीडियो पकड़ो ऐसा, कैमरा पकड़ो। हाँ, अभी ठंडक मिली यार मेरे को। चलो, आप स्टॉप में हो? नहीं। मैं आप कल गाना गा रहे थे क्या ऊपर? ऊपर गाना गा रहे थे क्या? मित्रांनो, ते एक मग पाणी डोक्यावर ओतलंय आणि आता पुढच्या प्रवासाला निघतोय। हा
लय भयंकर गरमी. मरल एखादा माणूस भाऊ. मरल मरल. अयो हे बघा कसलं तापलंय रे ती. चला जाऊया. मित्रांनो तर एवढ्या उन्हाचं धाडस केलंय आता. 2 वाजता निघालोय मी आता तिथनं. थांबलोय तिथनं. तर आता इथनं 2 थंड पाण्याच्या बॉटल भरून घेतो आणि मग ते आपल्याला डोकं धुवायला नाही तर कशाला ते उपयोगी येतील अशा पद्धतीने आहे. बाकी रायडिंग जॅकेट पण घालून घेऊया. मित्रांनो तर थंड पाण्याच्या 2 बॉटल घेतल्यात. समजा कुठं चक्कर बिक्कर यायला लागली तर डोक्यावर वातायला होत्याला अशा हिशोबाने घेतलेले आहेत. बघूया आता कसा होतोय आजचा प्रवास आपला. निघालोय आता इथनं जिथं थांबलो होतो तिथनं. ही एक चाकाचा जे ह्याचं होतं ना खाली आपलं काय म्हणतात त्याला पडायची गाडी जे रेगिस्तानची रीती होती ना त्यासाठी चाकाचा शूट घेतलाय. चाकाचा शूट आता कसा आलाय काय माहिती ह्याच्यात Insta 360 मध्ये. चला परत बांधायला बी परत यायला लागेल. बंद करतो. तर जिथं आपण जीपमध्ये गेलो होतो ना ते तिकडे तिथं 3 वाळवंट आहे. त्या वाळवंटात गेलो होतो आणि जे आपल्याला गोड्या इथं रोडच्या कडेला भेटतं ते साधं वाळवंट आहे आणि इकडं ते 3 ह्याचं वाळवंट आहे. चला बोलो भाई. नमस्ते. हाँ नमस्ते. नमस्ते नमस्ते. तो अपना क्या शाम में जीप सफारी के लिए जीप सफाई तो हो गई यार. हो गई. हाँ चल. बाकी इधर अभी अपना किधर लुंगी वाला जाने के लिए रास्ता. डोंगी वाला जाना आगे चलेगा 5 किलोमीटर हम गाँव में. हाँ लोकल हमारा विलेज है उसके अंदर रास्ता सीधा है. ओके ओके थँक्यू. तर मित्रांनो फायनली आपण आलेलो आहे आता. ते काल जिथं आपण उंट सफारी केली होती ना तिथं आलोय मित्रांनो. ऊन लय भयंकर लू म्हणतात लू असं मला असं गरम हवा लागते ना भाऊ. मला काही सुचा नाही आता. मला वाटते लय डेंजर गरम हवा आहे भाऊ. लू से बचना मुश्किल है भाई.
हो ती डेंजर हवा आहे. मित्रांनो, तर आपण कळत आहे संपूर्ण भारत यात्रा त्यातील दिवस आहे आज 38व्या दिवशी आपण आहे जैसलमेरमध्ये. जैसलमेरमधील सम या ठिकाणी इथं पाहू शकताय रेगिस्तान पाठीमागं. पण मित्रांनो, इतकं भयंकर ऊन तर भयंकर आहे. ऊनपेक्षा वारं लय भयंकर आहे. आता लूह म्हणतात. लूह म्हणजे काय? असं गरम हवेचं वारं त्याला लूह म्हणतात. आणि उन्हापेक्षा त्या वाऱ्यामुळं जीव निघतोय. काय करावं तीच मला सुचना नाही मित्रांनो. आता कुठं ते थांबायची जागा पाहतो. इकडं तर सगळं वाळवंटच दिसतंय. अजून 4-5 किलोमीटर नंतर एक पेट्रोल पंप आहे, तिथं थांबतो आणि विश्रांती करतो असं माझा प्लॅन आहे. बघूया कसं होते. आत्ता मागाशीच मी नव्हे एक गार पाण्याची बॉटल गरम डोक्यावर टाकली होती, त्यामुळं ते थोडं डोकं गार आहे. नाही तर मारायचं आहे माणूस भाऊ. उन्हाळ्यात येऊ नका मित्रांनो. आला ते दुपारचं फिरू नका भाऊ. तुमचा भाऊ या पॅशन प्रो गाडीवर संपूर्ण भारत यात्रा करत आहे. चला. ऐक लय भयंकर भाऊ. चला, डोकं बिकं काय पुसत नाही भाऊ. असं जातोय मीठ मारायला गेलो मी फार. हो लय भयंकर. गाडी रवली. अच्छा, गावात गाडी रवली मित्रांनो. गाडी रवून बसली. मित्रांनो, तर रेगिस्तानमध्ये गाडी घालणं पडलं मागात. बघा कसली गाडी रवली. मला तर वाटतं क्लच प्लेटच गेली असेल गाडीची. इतकी डेंजर गाडी रवली. आता मोबाईलमध्ये काढतोय व्हिडिओ. कसा आलाय काय माहिती. पाहू शकता अशा प्रकारे गाडी रवली सगळी. चला बाय बाय. निघाली गाडी बाहेर. हे इथं फोटो काढाय घातली गाडी आणि गाडी तुटून बसली होती. कसलं तपराट दिसतंय रेगिस्तान भाऊ. सँड गोल्ड म्हणते त्याला. असं रेगिस्तान दुबईमध्ये इच्छा गावात काय चालतं माझ्या डोळ्याला काय झालं माझ्या. क्या? नहीं मैं जा रहा हूँ अभी पेट्रोल डाल. हाँ, जीप सफारी कर ली भाई. कर ली. हाँ, देखा कल ही देखा. तर लई ऊन आहे म्हणून मित्रांनो, तर लई ऊन आहे म्हणून एका ठिकाणी पेट्रोल पंपावर झोपलोय असं खाटवर पाहू शकताय. आणि इतकी गरम हवा येते ना. लू म्हणतात त्याला भाऊ. लू जीव घ्यायला लागली भाऊ. गाडी चालू दे नाही, काहीच होई नाही. इतकं बेकार लू. काय सांगायचं भाऊ. इथं यांचं बघा, यांची गप्पा चाललेल्या आहेत पेट्रोल पंपवाल्याच्या. मी इथं झोपलोय तिथं खाटवर. इथं पाहू शकता अशा प्रकारचं पेट्रोल पंप आहे भाऊ. उन्हाळ्यात येऊ नका तुम्ही. 2 व्हीलरवर तर यूज नका भाऊ. 10 वाजल्यापासून अशा गरम हवा चालू होत्यात. संध्याकाळी 6 वाजल्यापर्यंत गरम हवा चालतात. मारायचे 2 बाटल्या आत्तापर्यंत मी माथ्यावर ओतल्यात. तरी माझा माथा अजून गरमच आहे. आणि इथं मी इतक्या सावलीया बसलोय ना
आणि तिकडून गरम हवा येते. एवढंच उघडं आहे फक्त, एवढंच. माझं सगळं शरीर कवर आहे, डोकंच फक्त इकडे आहे. तर असली बेकार गरम हवा लागते ना भाऊ, चक्करच यायची इतकी गरम हवा आहे. हा हा हा, झोपलोय मी पारी. असं ओरिजिनल अँगल मी वयनं काढतोय. चलो मित्रांनो, तर फायनली तिथं झोपलो होतो, तर तिथं लय ऊन आलं म्हणून इकडं आलो. एक व्हिडिओ एडिट झाला आणि आजचं काम झालं. काल काय झालं मित्रांनो, आज मी जास्त ट्रॅव्हल का केलं नाही माहिती का. काल आपण ते प्रोग्राम पाहायला गेलो होतो डान्स आणि ह्याचा, त्यामुळं काल रात्रीचं एडिटिंगचं सगळंच राहून गेलं माझं, काहीच राहिलं काम झालं नव्हतं. तर आज मी ते पूर्ण केलं, बॅकलॉकला पडलेलं. आणि आपण उद्या जाणार आहे लुंगीवाला तनोळ. म्हणजे आज जे डिस्टन्स कवर करणार होतं ते उद्या सकाळ सकाळ कवर करणार, म्हणजे आपण जास्त दिवस वाया नाही घालवणार. ये सर को आना है. आप किधर से हो, बोलो. सम से. आपका नाम क्या है? दिलबर भाई. दिलबर भाई. कितनी गाड़ी है आपकी डेजर्ट सफारी में? दो है क्या? इनको बोलो घूमने आना चाहिए क्या नहीं? घूमने आओ. लू का मतलब बताओ. चलो लू. लू का मतलब क्या? लू मतलब क्या होता है? ज़्यादा है बारी हवा. लू लोगों को समझेगा नहीं यार. लू मतलब क्या? ज़्यादा गर्मी पड़े टेम्परेचर ज़्यादा से उसमें. मित्रांनो, लू म्हणजे काय माहिती का, एक आपली हवा असते ना आणि त्यात गरम हवाला लू म्हणतात. लू म्हणजे आपण आपली नॉर्मल हवेला आपण हवा म्हणतो, पण जी गरम हवा येते ना रेगिस्तानमधनं उन्हाची, त्याला लू म्हणतात. उसको ही लू बोलते ना, जो गरम हवा बोलते उसको लू बोलते. टेम्परेचर ज़्यादा है ना. लू क्या कहती है ये, किसी को इस ऐसी लू में ये रेगिस्तान में बिठा दिया तो क्या हो जाएगा, खत्म हो जाएगा क्या? आप लोगों तो खत्म हो जाए, हम तो इधर बैठते हैं ठेले पर. नहीं प्रॉब्लम नहीं है. ठेले पे नहीं, आपको धूप में. हम धूप में चलते हैं. ओके. तर त्यांचं म्हणणं काय आहे मित्रांनो, की आपल्यासारख्या टुरिस्ट लोक खतम हो जाते, पण ह्यांना नाही काही फार पाहते. आप फार चक्कर आके घूम के गिर सक हम जाओगे. तो आगे पूरा घूमते हैं. ओके ओके. तर चला मित्रांनो, आता परत एकदा डेझर्टमध्ये जाऊया, चालत जाऊया. आता दाखवतो तुम्हाला कसं आहे. ये बाहर लोग. मित्रांनो, तर पेट्रोल पंपावरून निघालोय आता आणि आलोय रेगिस्तानमध्ये. नहीं नहीं भाई, मैं चल के जाऊंगा आज. हाँ हाँ, नहीं यार. हाँ, फोटो ले लिए. हाँ नहीं यार, अरे नहीं यार, नहीं यार, थैंक यू यार, थैंक यू. थैंक यू. हाँ नहीं, नहीं आऊँगा यार. जा, तू क्यों यार परेशान कर रहा है मेरे को यार. तर परत आलोय आता रेगिस्तानमध्ये आणि हे बूट घालून आलोय, त्यामुळं आतमध्ये रेती जायचं जास्त प्रश्न नाही आहे. तर एकदम सुंदर असं रेगिस्तान आहे हे, जे दुबईमध्ये कसं रेगिस्तान असतं तसं रेगिस्तान आहे हे. ओके. यातलंही मेहनत आहे. अभी मेरे को इधर स्टैंड लगा के उधर जाना पड़ेगा चल के. जरा तुम्हाला वेगवेगळ्या अँगलने शूटिंग घ्यायची असेल ना, जरा मेहनत करायला लागते. चलो तुम्हाला दाखवतो मेहनत कशी. एक रील काढतो मस्त आणि त्याची मागची मेहनत पण दाखवतो. इथं आता मी इथं स्टँड लावून आणि तिकडं चालत जाणार. तिकडून आलोय आता. ते पाहताय का, ते पेट्रोल पंप आहे, तिथनं इथं आलोय. आणि इथं पाहू शकता वरती इतकं सुंदर रेगिस्तान असतंय ना भाऊ. त्यामध्ये हे क्लिप असतात, इथनं आपण घसरगुंडी पण करून जाऊ शकतो. तर इथनं घसरून जाऊ शकतो, पण तुम्हाला हॉटेल बिटेल घ्यायला पाहिजे त्याला. तुम्ही नाही निवांत म्हणजे घरी जाऊन परत रूमवर जाऊन आंघोळ वगैरे करू शकता, अशा पद्धतीने आहे. बाकी इकडं पाहू शकता, जिकडं न जाईल तिकडं नाही रेगिस्तानच रेगिस्तान आहे मित्रांनो. ह्या रेगिस्तानमध्ये फक्त कॅमल रायडिंग किंवा चालत यायला चालावडे. आणि जी आपण ही केली होती राईड, जी आपली काय म्हणतात त्याला, जीप राईड, ते हे बिल्डिंग दिसतात का, या बिल्डिंगच्या पलीकडे 3 रेगिस्तान आहे, तिकडं त्या जीप राईड होतात. अशा पद्धतीचं आहे. चला बघा किती तिकडं उंट सफारी काय ते, तिकडं पण काय त्यात.
कसं वाटलं तुम्हाला? मित्रांनो मी तुम्हाला भारतातील सर्वात भारी रेगिस्तान दाखवायला आलेलो आहे मित्रांनो. तर मित्रांनो मी आहे आता जैसलमेरमध्ये आणि तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकताय किती सुंदर असं रेगिस्तान आहे मित्रांनो. तर मित्रांनो हे तेच रेगिस्तान आहे, ह्यामध्ये किती ते फेमस पिक्चरची शूटिंग झालेली आहे. त्यापैकी तुम्हाला काही नाव सांगतो. बॉर्डर पिक्चर, बजरंगी भाईजान अशा पिक्चरची शूटिंग झालेली आहे मित्रांनो. आणि हे रेगिस्तान नाही वे जैसलमेर सिटीपासून 45 किलोमीटर लांब सॅम या गावामध्ये आहे मित्रांनो. आणि मित्रांनो ह्या रेगिस्तानची विशेषता काय आहे मित्रांनो, की ह्या रेगिस्तानमध्ये जी वाळू आहे ही म्हणजे तुम्ही रेती आहे, ही रेती एका जागेवर राहत नाही. आता इथं समजा इथं रेती आहे, तर ही रेती नाही हवेने उडत जाते आणि पुढच्या आठवड्यात इथं खड्डा असेल ह्या ठिकाणी आणि इकडं हे खाली खड्डा दिसतोय का, इथं चढ असेल. अशा पद्धतीने आहे मित्रांनो. एकदम भारी ठिकाण आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकताय ह्याची खासियत म्हणजे हेच असतंय की बाबा एकदम असा चढ होतो वाळूचा आणि एकदम खड्डा असतोय. दिसतंय का तुम्हाला, असं इथनं पूर्ण आहे अशा पद्धतीने. आणि एकदम 40-40, 50-50 फूट वरती मातीचे त्याला काय म्हणतात, इथं दोरे म्हणतात, दोरे. मला भरपूर जण गावरान भाषेतले भेटली खेड्यातली, तर ते म्हणले सगळ्यात भारी दोरे नाही वे सॅम या ठिकाणी. तर मित्रांनो आपण आलो होतो आणि हे खरंच ह्याला थारचं रेगिस्तान म्हणतात. म्हणजे जे तुम्ही बरेच जागेवर नाव ऐकलं असेल थारचं रेगिस्तान, तर हेच थारचं रेगिस्तान आहे. तर मित्रांनो तुम्हाला हे कसं वाटलं रेगिस्तान कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला इथला सनसेट पण दाखवतो मित्रांनो. हा आहे इथला सनसेट होतोय मित्रांनो. आणि इथल्या सनसेट पाहिला नाही वे दिवाळीत खूप लोक येतात, कारण दिवाळीच्या वेळेस जो सनसेट होतो ना त्यावेळेस नाही वे ही सगळी रेती नाही वे सोनं असल्यागत वाटतं. अशा पद्धतीची एकदम सुंदर असं ठिकाण आहे मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही कधी आला होता का नाही कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो. तर ह्या बाटल्या वगैरे टाकणं चुकीचं आहे मित्रांनो. अरे काय आहे यार, इतकं सुंदर जागतिक लेवलचं पर्यटन स्थळ आहे आणि तिथं तुम्ही बाटल्या टाकताय म्हणजे काहीच नाही, अर्थ नाही आहे तुमचा. बाटल्या प्यायचे प्या, बाटल्या भरून न्यासोबत. असं सुंदर ठिकाणी बाटल्या वगैरे टाकत नका जाऊ मित्रांनो. ओके मित्रांनो, तर मी आज नाही भारतातील सर्वात सुंदर रेगिस्तान म्हणजे जे थारचं रेगिस्तान म्हणून ओळखलं जातं, थार वाळवंट, तर तिथे आलेलो आहे आपण. तर आता आपण जैसलमेरला आहे. तर जैसलमेरला ह्या रेगिस्तानबद्दलची थोडी माहिती या सरांकडून घेऊया. सर बोलो सर, क्या जानकारी है इस ये रेगिस्तान? अपना है सम डेजर्ट है, सैंड ड्यून्स है, इसमें कैमल सफारी, जीप सफारी, नाइट वाइट रुकने के लिए रहता है रूम वूम. हमारा ज़्यादातर सीजन रहता है अक्टूबर, नवंबर, दिसंबर, जनवरी में. फिर तो फरवरी, मार्च, अप्रैल, मई, जून, जुलाई में आंधियाँ पड़ती है. ऑफ सीजन आ जाता है. 1000-1200 रुपया दिन में कमाते हैं रोजी रोटी वाला. वो डेजर्ट भी हैं, कैमल सफारी रहता है, जीप सफारी, नाइट रुकने के लिए कल्चर प्रोग्राम. और थार डेजर्ट इंडियन मूवी बन गई, लंबे रोजाली, कच्चा धागा, बजरंगी वाला, मुन्नी को पार कराया. थार डेजर्ट पूरा डेजर्ट रहता है. आप कहाँ से पधारे? मैं महाराष्ट्र. महाराष्ट्र. कैसा बहुत लगा बढ़िया डेजर्ट आपको? बहुत बढ़िया. अच्छा लगा. हाँ घूमने का कैमल पर है मन है? नहीं घूम लिया 2 बार. 2 बार घूम लिया. Okay. ऐसी हमारी बात बचा. अच्छा लगा. अच्छा अच्छा अच्छा. अच्छा. तर मित्रांनो तुम्ही सुद्धा कधी आला ना तर हे करून घ्या. उंट सवारी फक्त 100 रुपये एका जणाला आहे. हाँ. तो भाई कैसा लगा, मजा आ गया क्या? मजा आ गया भाई ब्रो. अरे उठते टाइम कैसा लगा? एकदम मस्त मजा आ गया भैया. बैठते टाइम भी मजा ले लो अभी. सरवण नगरी है. Okay. जैसलमेर सरवण नगरी. ओके चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. चला बाय बाय. गाडीची हेल्मेटची काच साफ करून घेतो कारण लय त्याच्यावर घाण बसली. बाई स्प्रे मारो थोडा. स्प्रे किती नका स्प्रे मारो. ओके 1 मिनिट. तर काचा स्प्रे मारलाय तर पुसून घेऊया. आता ही कॅमेरा ठेवायची जागा नाही मला कुठे. चला पुसून घेतो मग दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर परत पेट्रोल टाकतोय 290चं. काल 400 रुपयाचं टाकलं होतं. आपण जैसलमेरला पोचले ह्यांना अंदाजानेच टाकतोय. अशा येत नाही की आपण जैसलमेरमध्ये कुठं पंपच नाही पेट्रोलला. तर चलो मित्रांनो, तर एका पेट्रोल पंपावर थांबलोय आता. इथं बघूया काय होतंय. हे जरा बाकीची पोरं चांगली आहे, माणूस एक गुरमीत बोलतोय जरा. बघूया कसं होतंय आपल्याला. जर जा म्हणले तर जाऊया आपण. असं काय नाही आहे, काय ते दुसरीकडे जुगाड होईल असं पद्धतीचं लय कोणाचं ऐकून घ्यायचं नाही भाऊ. दादागी करायला लागली की निघायचं असं आहे. लय बी नाही हे करायचं, पाचव्यात पडत बसायचं. चलो बाई. मित्रांनो तर संध्याकाळचे 11:30 वाजले. तिथं खूप जोराचं वारं सुटलं आहे, त्यामुळे तिथं बोललेला आवाजच आलेला नाही मित्रांनो. तर त्या बाजूवर झोपलं होतं इतक्या वेळ. तर तिथला जो भाऊ होता तो म्हणला इथं नका झोपू,
इथं सकाळी मालक येतात त्यामुळं त्या बाजूला नाही झोपलो तर पुढं जे पंपाच्या समोर गार्डन असतं ना जिथं बोर्ड लावलेला असतो तिथं झोपायचं आहे आता. तर इथं आपली गाडी लावली तिथं पण 2-3 बाज टाकलेले आहेत तर एकटाच झोपायची बाकी काय नाही. हवा बिवा एकदम टकाटक सुटली मी एकटाच तिथं झोपायचं मला वेगळं वाटतंय. तर बघूया कसं होतंय काय होतंय. ओके मित्रांनो तर फायनली झोपलो इथं आणि मला वाटलं की एकट्याला झोपायला लागतंय. तर हे पेट्रोल पंपावर काम काय नाही 2 भाऊ आहेत. तो एक आहे क्या नाम है तुम्हारा? मेरा खान और इसका फिरोज खान. फिरोज खान. तर मित्रांनो अशा प्रकारे हे भाऊ आहेत एकदम चेष्टा बिष्टा लई डेंजर करतात हे एक दोघांच्याच एकमेकांची उडावतात चेष्टा अशा पद्धतीची आहेत. तर चला मला वाटलं एकट्याला झोपायला लागलं ते पण इथं झोपायला आले मग आता बरं वाटायला लागलं जरा. ओके एकदम गार हवा सुटली थंडगार. मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन पाहत असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय बाय भेटूया अजून अशाच नवीन एखाद्या व्हिडिओमध्ये. चलो.